जाम थंडी आहे, खूप थंडी आहे इकडे पण. टेम्परेचर मला वाटतं 1-2 डिग्री असेल. बद्रीनाथ मंदिर आणि ही नदी आहे, अलकनंदा नदी. आंघोळ आम्ही असं वाटतच नाही. 4 दिवस झाले ना, 4 दिवस झाले ना, 2 दिवस आंघोळ केली, 2 दिवस आंघोळच केली नाही आम्ही. आणि हीच आमचा व्ह्यू फॉर्म झाला आता. काल रात्री आम्ही 3:30ला आलो केदारनाथवरनं. एवढे म्हणजे उतरायला आम्हाला कमीत कमी 7-8 तास लागले. 7 तास तर नक्कीच लागले, कारण की पाऊस वगैरे जाम होता, खूप होता पाऊस. आणि आता बघा, आता आम्ही गुप्त काशीला आहे, पण हे व्ह्यू बघाल ना डोंगरांचा, एवढं मन प्रसन्न होतं ना. मस्त एकदम व्ह्यू आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. व्ह्यू मस्त आहे आणि कंटिन्युअसली पाऊस पडतो, कंटिन्युअसली. किती सुंदर व्ह्यू आहे, कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे, कंटिन्युअसली. आणि हा बघा, या रस्त्याने आम्ही ट्रॅव्हल केलं काल रात्री. हा रस्ता दिसतोय, त्या रस्त्याने ट्रॅव्हल केलं. आणि इकडे गेलेलो आम्ही काल. त्याच्या पण बॅक साईडला आहे मला वाटतं ते. चलो, हे बघा आमचे पब्लिक बघा, यांना तिकीटचं अंगावरती आलं. ट्रेनची तिकीट. तुला बोल पाणी तरी घे प्यायला. पाणी पण नाही घेतलं ना प्यायला तू. पाणी पण नाही प्यायला. व्ह्यू मस्त एकदम डोंगरावरती. बद्रीनाथला चाललोय पण ट्रॅफिक जाम लागले, जाम. फुल ट्रॅफिक. पुढे पण खूप ट्रॅफिक लागले. काय माहिती स्लाइड झाले का काय समजत नाही, पण व्ह्यू मस्त आहे, सुंदर. देवभूमी आहे, खरंच देवभूमी. ही खरं इंडियाची सुंदरता आहे. बाहेर जायची जरूरत नाही आपल्याला. ही इंडियाची सुंदरता आहे. आता पण जाम लागले 1 तासाचा, पण व्ह्यू असा आहे ना, थकावट येत नाही. बद्रीनाथच्या मंदिरात चाललोय. बद्रीनाथ. आता बद्रीनाथला आलो आम्ही. बद्रीनाथला आता किती वाजले? 10:30 वाजले, 11 वाजलेत. मंदिर तर बंद झालंय 9 वाजता, आता खुलणार 4 वाजता. बघू, जाम थंडी आहे, खूप थंडी आहे इकडे पण. टेम्परेचर मला वाटतं 1-2 डिग्री असेल. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. या हॉटेलमध्ये थांबलोय आम्ही. हे बघा आमची टीम बघा, पार्टनर. आत्ताच जेवलोय. रेडी. फुल रेडी झालेत थंडीपासून. चलो. अरे 2:30 वाजता उठलोय रात्री, फक्त हा व्ह्यू घ्यायला, देवाचं दर्शन घ्यायला, बद्रीनाथ देवाचं. तुम्हाला बॅक व्ह्यूने दाखवतो. रात्रीचे 2:30 वाजले, चालतो आम्ही दर्शन घ्यायला आलो. बघू आता लाईन किती लागते. मला वाटतं लाईन कमी आहे, कमी असेल बरीच आहे. दर्शन तरी लवकर होईल. तिकडे खूप थंडी आहे, हालत खराब आहे आमची. बद्रीनाथ मंदिर आणि ही नदी आहे, अलकनंदा नदी. झोपायचा बोलला असतो. ए दादा हर्षद,
गुड मॉर्निंग. दिसतोय ना काय? तर आता लाईन चालू झाली आहे बद्रीनाथची. आता हा युनिफॉर्मच आहे गेले 3 दिवस. आणि हे बघा हे गेले 4 दिवस. आंघोळ आम्ही असं वाटतच नाही 4 दिवस झाले ना. 4 दिवस झाले ना. 4 दिवस झाले. 2 दिवस आंघोळ केली, 2 दिवस आंघोळच केली नाही आम्ही. हा. आणि हीच आमचा युनिफॉर्म झाला आता. हीच टोपी आणि हे जॅकेट. बॅक व्ह्यू दाखवतो, मस्त दिसते बघा नदी. लाईनी मधून मंदिर दिसलं 4 तासानंतर. बद्रीनाथ मंदिर. बद्रीनाथ मंदिर आता जस्ट पोहोचतोय. हे गोंधळ घालतात. इथे पण अशी मध्ये हे टाकली पाहिजे, जाळी टाकली पाहिजे. बॅरिकेड असेल ना सिल्वर. चल चल चल. तू भी फोटो निकालना पड़ेगा. ये फोटो निकाल रहा है, इसको भी निकालना पड़ेगा. आमचं दर्शन झालंय. 8:15 वाजले. आता सकाळी 2:30 वाजता आम्ही लाईन लावलेली. पण लाईन इकडे चांगली आहे, चांगली चालते वगैरे. मॅनेजमेंट वगैरे इकडे चांगलं आहे. केदारनाथपेक्षा खूप चांगलं आहे. लाईन पळत होती अक्षरशः जेव्हा मंदिर चालू झालं 5 वाजता त्याच्यानंतर. चांगलं दर्शन झालं. व्ह्यू बघा, व्ह्यू. चारी बाजूला डोंगर आहे रे. चांगलं मॅनेजमेंट. लाईनीचं वगैरे मॅनेजमेंट चांगलं होतं. दर्शन पण चांगलं झालं.